बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका। मौजे कवडास ग्रामस्थांनी शहापूर परिसरातून कवडास ते टाकेश्वर समता पायी दिंडी सोहळ्याचे दिनांक 23 आणि 24 ऑगस्ट रोजी केले आयोजन। वारकरी संप्रदायाचे कोकणातील ज्ञानप्रवर्तक श्रीनाथ बाबांनी एका सामान्य कुटुंबातील पुरुषाला नाथपंथाची दीक्षा दिली आणि त्यातून निर्माण झाला साधू पुरुष। त्याचे नाव म्हणजेच परमपूज्य रिद्धीनाथ बाबा। गुरु श्रीनाथ बाबांच्या आदेशाने टाके पठारच्या जंगलात कठोर तपश्चर्या साधना करून रिद्धीनाथ बाबांना संजीवन विद्या दिव्य दृष्टी प्राप्त झाली। बाबांकडे वारकरी संप्रदायातील भक्तगण त्यांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी येत असत आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन आनंदित होऊन जात असत। अतिदुर्गम भागात टाकी पठार येथे एका महान योगी साधुत्व प्राप्त झालेला सामान्य व्यक्ती यांची चर्चा सर्वत्र पसरली। लहानांपासून मोठ्या वयोवृद्ध तसेच वारकरी संप्रदायातील भक्तगणांचा गर्दी जमू लागली। टाकी पठार येथे बाबांच्या वास्तव्यातील छोट्या कुटीचे मंदिरात रूपांतर झाले। आज ते ठिकाण कोकणातील पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे। दरवर्षी शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील अनेक वारकरी संप्रदायातील भाविक भक्त दरवर्षी आषाढी कार्तिक एकादशी तसेच सण सोहळ्याच्या निमित्ताने पायी दिंडी पालखी सोहळे घेऊन टाकी पठार येथे रिद्धीनाथ बाबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी जातात। रिद्धीनाथ बाबा यांचा जन्म 1924 साली झाला। त्यांची 29वी पुण्यतिथी 24 ऑगस्ट 2025 रोजी असल्याने कवडास गावचे व परिसरातील भक्तगणांनी कवडास ते टाकेश्वर अशी समता पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे। त्यासंबंधी कवडास गावचे ग्रामस्थ हबप बाळाराम गोहळे यांच्याकडून समता पायी दिंडी सोहळ्याचे संबंधी जाणून घेऊया। न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत हबप महाराज बाळाराम गोळे हे रिद्धीनाथ बाबांच्या पुण्यतिथी संदर्भात दोन शब्द सांगतील। महाराज, रिद्धीनाथ बाबांची पुण्यतिथी संदर्भात आपण काय सांगाल? नमस्कार महाराज। परमपूज्य रिद्धीनाथ बाबा यांचा जन्म 1924 साली झाला। बाबांची 29वी पुण्यतिथी आहे 24/8/2025 यांची 29वी पुण्यतिथी आहे। त्या निमित्ताने कवडास ते श्री क्षेत्र टाकेश्वर समता पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे। परमपूज्य रिद्धीनाथ बाबा हे कोकणचे शांती स्वरूप आहेत। बाबांनी तपस्या करून 14 वर्ष वनवास करून टाकेश्वर भूमी आता उभी केलेली आहे आणि ह्या टाकेश्वरी ज्याचे लागतील पाय टलतील अपाय सर्व काही असा रिद्धीनाथ बाबांचा महिमा आहे। तर कवडास ते श्री क्षेत्र टाकेश्वर पायी दिंडी सोहळा आज वर्षे 4थे आहे आणि ही पायी दिंडी सापगावरून शेलोळीवरून शेनव्यावरून टाकेश्वरला जाणार आहे। तर त्या निमित्ताने आम्ही एक रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जसं आळंदी पंढरपूरला रिंगण सोहळा होतो तसं होणार नाही, पण साजेसा होईल असं आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने गावागावांच्या वतीने आम्ही एक आपल्याला आश्वासन देतो आणि रिंगण सोहळा तसं करू हे मी शब्द देतो। टाकेश्वरी ज्याचे लागतील पाय टलतील अपाय सर्व काही। तर आपण ज्या पद्धतीने पंढरपूरला रिंगण सोहळा होतो तर त्याच पद्धतीने आपण एक वारकरी संप्रदायामधले एक सदस्य आहात। आपण हबप महाराज आहात आणि महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जो रिंगण सोहळा घेतला तर आपण त्या रिंगण सोहळ्याची कवडासपासून सुरुवात करणार आहात। आपण कवडासवरून दिंडी ही पायी निघणार आहे। पायी निघली का शेनवे ते वेलोली यांच्यामध्ये जो पैठण आहे त्या ठिकाणी आपल्याला पार्किंगची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, ज्या दिंडीमध्ये ज्या महिला आहेत वारकरी महिला आहेत तुळशी घेऊन आहेत त्यांना त्या तुळशीचा आनंद घेता यावा आणि रिंगण सोहळा व्यवस्थित व्हावा
अशी सगळी आम्ही व्यवस्था केलेली आहे. तर 2 दिवसात कुठे रिंगण सोहळा घ्यायचा त्याची चाचपणी करण्यात येणार आहे आणि पत्रकात तसं नमूद करण्यात येणार आहे. 23 तारखेला रिंगण सोहळा दुपारी 3:30 वाजता होणार आहे. शेनवा आणि परिसरात तो रिंगण सोहळा होईल. तर मी सर्व वारकऱ्यांना, शहापूर तालुक्याला, भाविकांना, सर्व नागरिकांना, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पुढाऱ्यांना मी विनंती करतो, हा अश्व रिंगण सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि हा सोहळा यशस्वी व्हावा अशी सर्वांनी मेहनत करून तो कार्यक्रम यशस्वी करावा अशी मी सर्व शहापूर तालुका, मुरबाड तालुका या भाविकांना, वारकरी संप्रदायिकांना सगळ्यांना विनंती करतो.